चला तर बघा मित्रांनो, आपण जी सिक्वेन्स चालू केलेली आहे मॅथ विथ गव्हाणे सर या चॅनल मध्ये, ती म्हणजे कोणती? 2020 ते 2026 पर्यंत पूर्ण क्वेश्चन पेपर मधले लिनियर डायरेक्ट सिक्वेन्स टू सिक्वेन्स एक एक. आणि तुम्हाला कळत असेल किती सिमिलरिटीज ना पेपर येतो. तर क्वेश्चन फर्स्ट ए आणि क्वेश्चन फर्स्ट बी हा आपला कम्प्लीट झाला. अशी अपेक्षा करतो की तुम्ही ते व्यवस्थित लिहिला असेल, एक नवीन नोटबुक केली असेल आणि त्याच्यात तुम्हाला 13 चॅप्टरचे लिहायचे आणि 14वा पेपर आपलाच राहील. त्याच्यात आपण टॉप मारणारच आणि ते प्रयत्न आपल्याला शेवटपर्यंत करायचे आहे. तर आजचा व्हिडिओ आपला थोडा 20-25 मिनिटाचा होईल, कारण की क्वेश्चन 2A कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज हा जो क्वेश्चन असतो तुम्हाला बोर्डला 4 मार्काला असतो आणि ऍक्टिव्हिटीज पाहून तुम्हाला अंदाज येईल की याचं सॉल्युशन कसं आहे. पण मी आधीच सांगतो, तुम्ही लिहिताना काय करशाल, पहिले ऍक्टिव्हिटी लिहाल आणि याच्या खाली सॉल्युशन करू. म्हणजे सॉल्युशन कसं, हा झाला तुमचा क्वेश्चन, हे क्वेश्चन झालं खाली ऍक्टिव्हिटीज लिहिशाल आणि ही ऍक्टिव्हिटीज खाली लिहिशाल आणि बॉक्स फिलअप करशाल. कारण की तेव्हा तुम्हाला कळलं ऍक्टिव्हिटी कशी लिहावं लागते. तर ऍक्टिव्हिटी लिहून घ्याल नोटबुक वरती आणि खाली त्याचे बॉक्स फिलअप करशाल. मी तुम्हाला सांगतो की त्याचे आन्सर कसे कसे. तर ऍक्टिव्हिटी वरती एकदा नजर मारा, किती सिमिलरिटीज आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि काय नवीन एखादा क्वेश्चन येतो त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे बी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगत. पहिली ऍक्टिव्हिटी बघा, x+2y = 4 हे तुम्हाला इक्वेशन दिले. याचा अर्थ x ची व्हॅल्यू -2. मग x ची व्हॅल्यू -2 जर का असेल तर y किती असेल. आणि पुन्हा ऍक्टिव्हिटी साठी ती 2 मार्क म्हणलं, प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे बरं का. जर का एक्झॅक्ट आन्सर नाही काढलं आणि काही लिहिलं कॉपी करून तर अर्धा मार्क तिथंच गेला समजून चालायचा. तर लक्षात घ्या कसं तुम्ही लिहिणार. आणि सॉल्युशन ऍक्टिव्हिटी लागत नाही, फक्त बॉक्स फिलअप करणे. तुम्हाला ते बॉक्स तुम्ही काढसाल आणि लिहिसाल. पेपर प्रेझेंटेशन आपण नंतर घेऊ. तर एक्स ची व्हॅल्यू -2 काय लिहिशाल, -2 + 2y = 4. हा मायनस इकडे आल्यावर काय होईल, प्लस. 4 आणि 2 किती होईल, 6. हे गुन्हेला भागेला किती आन्सर येईल, 3. इथं 3 पहिला -2 आणि हा 3 झाले 2 बॉक्स तुमचे. येतं काही करायची गरज नाही. इथं y ची व्हॅल्यू किती, 1. y च्या ठिकाणी 1 ठेवा. तर तो काय होईल, 2 1 2 = 4. हा प्लस इकडे आला काय होईल, -4 - 2 x = 2. हा x = काय पॉईंट आला, 2 आणि 1. हा झालं सॉल्युशन. नजर केली पाहिजे तुमची प्रत्येक क्वेश्चन. आता दुसरी ऍक्टिव्हिटी बघा, ही पण बोर्डलाच विचारलेली होती तुम्हाला. तर ही एक युनिक आहे, पुऱ्या लिनियर मध्ये नाही जे. मग अशा गोष्टी तुमच्या डोळ्यासमोरून जाईल तर तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. 0 आणि 2 दोन व्हॅल्यू दिले, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू आहे. तुम्हाला इक्वेशन दिले 2x + 3y = k आणि तुम्हाला सांगेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू फाइंड करणे ऍक्टिव्हिटी. जशीच्या तशी लिहायची, जसं दिले तसं, फक्त बॉक्स फिलअप. किती सोपं आहे. एक्स ची व्हॅल्यू काय लिहिशाल पहिला बॉक्स मध्ये, 0. वाय ची व्हॅल्यू किती लिहिशाल, 2. काय इक्वेशन आहे, 2x. तर एक्स च्या ठिकाणी 0, 2 0 चा 0, 3 2 चा 6. हा प्लस इकडे आला मायनस. हार झालं. अरे लेस सोपं आहे, पण नजर पाहिजे. आता ही ऍक्टिव्हिटी पुरी सिमिलर आहे बघा, ऍज इट इज विचारलेली. x + y = 3. x ची व्हॅल्यू 3. जर का इकडं 3 ठेवला, हा प्लस इकडं x + 3. हा प्लस इकडे आला काय होईल, -3 - 3. म्हणजे त्याचं पहिलं आन्सर काय, 0. हा नाही सॉल्व्ह केला असतं चाललं असतं. चांगला विचार करा. 3 0 म्हणजे y ची व्हॅल्यू काय, 0. आता इथं सांगा 0 3 3. इथं काय, 0. इथं 5, y ची व्हॅल्यू 5 ठेवणे. मग परत सॉल्युशन करा. x + y ची व्हॅल्यू 5 = 3. प्लस इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजे 3 - 5 तर -2 आन्सर येईल. तर इथं येईल -2 आणि खाली -2 आणि 5. झाली तुमची ऍक्टिव्हिटी. हे बघा एलिमिनेट करेल. हा 2024 ला आलेला होता फाइंड व्हॅल्यू आहे. याला प्लस याला मायनस आयडी नाही आहे, त्यांना लिहिलेलं आहे बरं का. आपल्याला फक्त बॉक्स भरणी आहे. किती होईल, 21. 21 भागेला 7.
7 ना 21 ला भागा 3 झालं. आता ही पण तशीच. हा काय होऊन जाईल कर. हा किती होईल 5, हे किती होईल 10, इथं किती येईल 10, किती भाग बसल 2 सांग झालंय. अरे लय सोपं आहे. तुम्ही जर 13 चॅप्टर विचार करा मित्रांनो, जर का तुमचा अभ्यास स्टार्टिंग पासून म्हणजे आज ऑगस्ट आहे याच्यापासून जर तुमचा एक एक चॅप्टरचा इथला जबरदस्त जर का अभ्यास होत असं किती मार्क पडन तुम्हाला. पुढे क्वेश्चन पेपर अजून पहा ना. पहिले 2 व्हिडिओ पाहिल्यावर सिमिलरिटीज कळल, ह्या व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटीजची सिमिलरिटीज कळल. फक्त मी काय मागतोय तुम्हाला, रोज तुम्ही 15-20 मिनिटं व्हिडिओ बघा, नोट्स लिहा, ही पॉइंट लिहून टाक, याचा अभ्यास काम येईल ना तुम्हाला. ही प्रत्येक गोष्ट काम. अरे 10,000 रुपये 30 बघून सुद्धा गोष्टी भेटत नाही क्या, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ही झाली किती ऍक्टिव्हिटीज 5, अजून किती राहिल्या 5. तर 2 मिनिटं फक्त परत ऍक्टिव्हिटीज लिहितो आणि देतो. तर बघा पुढच्या ऍक्टिव्हिटीज 6, 7, 8, 9, 10 शेवटची मागच्या वर्षी आलेली होती. ज्यांना बी 2000 मागच्या वर्षीचा पेपर दिला त्यांना बी जर का 2025 लोक, आणि मी ज्या शाळेत शिकवतो स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये, हेच याच फॉर्मॅटना मी पोरायला चांगल्यात चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करतो. पण विषय पहिला असा होता की माझ्याकडनं दुसरं साधन नव्हतं, त्यामुळे कव्हर होत नव्हतं बऱ्याच गोष्टी. आता मी भरपूर गोष्टी कव्हर करू शकतो आणि आणायचेच आहे आपल्याला आउट ऑफ. 6वा बघा डिटर्मिनंट एकदम सिंपल आहे. अरे 2√3च्या क्रॉस कोणी 3√3, इथं काय आला पाहिजे, काय 3√3. 9च्या क्रॉस कोणी 2, याचा आन्सर काढून डायरेक्ट लिहिणे तुम्हाला तरी बाहेरचा 3×2 6, √3 म्हणजे 3, याचा मल्टिप्लाय किती 18 लिहावं लागेल. पैकी 6×3 लिहित्या, चुकलं. तुम्हाला फायनल आन्सर तेच म्हणतो सराव गरजेचा आहे. 18 - 18 म्हणजे 18 - काय 0. पुढची 4x + 5y = 19, x ची व्हॅल्यू 1. मग इथं 4 × x येतं किती होईल 4, 4 1 = 4. 19 मधून 4 गेले 15, याला भागा 3. किती सोपं आहे. जर का तुम्ही एकदम व्यवस्थित लिहून ठेवलं मित्रांनो तर तुमचा अभ्यास झाला. आणि आपण विषय असा आहे की आपण चॅप्टर वाईज बनवणार आहे सगळं, एक 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 घटक. सांगा 3च्या क्रॉस 5, 2, 15 किती 7. आली पुन्हा ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीत. -5 म्हणजे इथं एक्सच्या ठिकाणी -5 ठेवले तर काय 2 × -5 -6y = 3. यांचा गुणाकार किती -10. हा इकडं न्या, हा इकडं आणा, म्हणजे किती होईल. काही पण केलं तर काही अडचण नाही. तर हा होईल -3, हा होईल 6y, कारण की हा मायनस इकडं झाल्यावर प्लस हा प्लस, मायनस मायनस प्लस गुणिला इथं भागेला -13/6. पहिला पॉइंट -5 -13/6. इथं y ची व्हॅल्यू 0 ठेवला म्हणजे काय होऊन जाईल रे, सगळी टर्म 0. तर 2x = काय होईल 3, गुन्हेला इकडे आल्यावर भागेला 3/2. इथं दिशा 3/2, इथं 3/2 × 0 झाली ऍक्टिव्हिटी. इथं डायरेक्ट मार्च 2026 ला विचारलेली आहे. याचे आन्सर तुम्ही बी सांगू शकता. तुम्हाला काय करणे, एक्स ची व्हॅल्यू 3 ठेवणे आणि ही ऍक्टिव्हिटी चांगलं लक्ष द्यायच्या आधी बी झाली लिख पा. मागची ऍक्टिव्हिटी पा तुम्ही हेच सॉल्व्ह केले आपण हेच. हा इथं काही 3 प्लस इकडे आल्यावर -3 गेला 0, काय होईल 3,0. ही इथं 5 ठेवणे, 5 ठेवला प्लस इकडे आलं काही मायनस, म्हणजे ते -2 -2,5 झाली तुमची ऍक्टिव्हिटी. आतापर्यंत लिनियर इक्वेशनच्या जेवढ्याही ऍक्टिव्हिटीज पेपर मध्ये आलेल्या आहेत तेवढ्या तुमच्याकडे आल्या. 2027 ला ऍक्टिव्हिटी येत असेल तर अशा फॉर्मॅट मध्येच येईल, वेगळ्या येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला करायचंय. तर आतापर्यंत लिनियरचा तुमच्याकडे काय काय डाटा आला. क्वेश्चन फर्स्ट ए मिळाला, क्वेश्चन फर्स्ट बी मिळाला, क्वेश्चन 2A मिळाला. पुढच्या व्हिडिओ मध्ये मी क्वेश्चन 2B कम्प्लीट करणार. क्वेश्चन थर्ड ए, थर्ड बी, 4
5 अशा पद्धतीनं पहिला चॅप्टरचा कम्प्लीट होमवर्क तुमचा होऊन जाईल. पण याला अजून थोडा वेळ लागणार. 8-15 दिवसामध्ये ज्यांना प्रामाणिक व्हिडिओ बघितले आणि प्रामाणिक नोटबुक केली त्याला खरंच मार्क येईल. पुढचा व्हिडिओ मी पुढच्या या क्वेश्चन मध्ये बनवतो. ठीक, थँक्यू.